सोच जीवन में हमने क्या है पाया, बाकी दुनिया खुद को गवाया। जाने कितनों को पैसे ने बुलाया, मरते दम तक ये चैन ना दे पाया। जरा सोचो जीवन में हमने क्या है पाया, बाकी दुनिया खुद को गवाया। जाने कितनों को पैसे ने बुलाया, मरते दम तक ये चैन ना दे पाया।
सर्वप्रथम सर्वांना, माझ्या बांधवांना, बंधू भगिनींना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम आणि परमेश्वराची स्तुती असो की त्याच्या मनात आलं की आजच्या दिवशी माझी निवड झाली वचनाची सेवा करायला, त्यामुळे मी देवाची उपकार स्तुती करतो की आपल्या सर्वांना सेवेत आहे, म्हणजे सर्वांची सेवा करायची आहे वचनातून. तर देवाची स्तुती असून प्रार्थना हीच की हे माझे वचन नसावे, माझे शब्द नसावे, माझी बुद्धी काही नाही आहे, हे देवाकडून आलं आहे आणि प्रत्येकाशी देवाने वैयक्तिक आपल्या वचनातून स्वतःचं प्रकटीकरण द्यावं म्हणून प्रार्थना आहे. तसेच आभार मानू इच्छितो खानवेल असेंब्ली, त्यातले वडील, त्यातले बंधुजन, responsible brothers who have thought of me to be used for his glory this evening. So I thank them. आणि सर्व उपस्थित माझ्या बांधवांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. आणि आपण आता वचनात जाऊया. आणि वचन आपण आजचा विषय आहे, त्याच्या पहिलं मी सांगू इच्छितो, आपण अर्थातच सर्वांमध्ये हा अनुभव आला असेल की घर घ्यायचं किंवा भाड्याने असो किंवा स्वतःच असो किंवा जागा घ्यायची, एकदा फ्लॅट घेतो किंवा बंगला घेतो किंवा प्लॉट घेतो, आपण न बघता काही घेत नाही. आपल्याला जर कोणी सांगितलं अरे त्यात इथे एवढे एकरचा प्लॉट आहे, आपण पहिली गोष्ट काय बोलतो, हा मी बघतो नाही येऊन, किंवा ते काय बोलतात येऊन बघा, फ्लॅट आहे 1 BHK 2 BHK 1 RK तसा आहे, बघा येऊन बघा किती सुंदर आहे. मग आपण काय बोलतो, हो हो बघतो. आणि आजच्या युगात फ्लॅट घ्यायचं झाला किंवा घर घ्यायचं झालं, आज इंटरनेट असल्या कारणाने पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होते नाही का. कुठे फ्लॅट आहे, त्याचं लोकेशन किती चांगलं आहे, लोकेशन कसे आहे, कसं आहे, ते नेबर्स कसे आहेत, जवळ काय आहे, हॉस्पिटल्स आहेत का, बँक आहे का, हायवे आहे का. आपल्या निवडानुसार किंवा आपल्या आवडीनुसार आपण इन्व्हेस्टिगेशन करतो आणि बघतो जाण्यापूर्वी की ते घर लायक आहे का राहण्याची आणि त्यातली सुविधा काय आहेत. असंच आपण एका घराबद्दल बघणार आहोत आणि ते आपल्या सर्वांचं घर स्वर्ग, आणि त्याच्याबद्दल आपण आढावा घ्यावं, स्वर्ग कसा असेल. आणि ही देवाची योजना आहे, कारण देव कसा आहे, देव अंधारात काही ठेवत नाही आपल्याला. योहान 15 मध्ये म्हणतो ना की तुम्हाला मी मित्र म्हणतो, सेवक नाही. आणि मित्र म्हटल्याप्रमाणे सर्व काही उघडकीस करतो. परमेश्वर आपल्याला अंधारात ठेवत नाही. आपण कुठे जाणार आहोत तर आपल्याला काहीच माहित नाही ती जागा कशी आहे, पण देवाच्या वचनात त्या जागेबद्दल दिलं आहे. आपल्या घराविषयी दिलं आहे, आपल्याला जिथे जायचं आहे त्या घरासंबंधी गोष्टी परमेश्वराने उपलब्ध केल्यात समजण्यासाठी, पण आपल्याला समजणे आणि त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. तर आज आपण त्या घराविषयी पाहू. तर येणारा स्वर्ग हा खरा म्हणजे कसा आहे, जर आपण अभ्यास केला आणि आपण अभ्यास करू, खऱ्या अर्थाने येणारा जो स्वर्ग आहे त्याची प्रॅक्टिस आपण आता इथे करत आहोत. आणि आपल्याला काय करायचं आहे त्याची तयारी परमेश्वर आपल्याकडून करून घेत आहे. एक लाईव्ह एक्झाम्पल, एक सुंदर उत्कृष्ट असं उदाहरण द्यायचं झालं जे मी बोललो त्याचं, तर आज तडके फॅमिलीने गाणं गायलं, परमेश्वराची स्तुती केली. आणि त्या परिवारात बघा, मला अजून मी परिवाराला ओळखत नाही, पण त्या फ्रेम मध्ये मला परिवार तडके ब्रदर दिसले, त्याचा मुलगा दिसला, त्याची मुलगी आणि सिस्टर, चौघांनी मिळून स्तुती आराधना केली. किती सुंदर गोष्ट आहे. गाणं सुंदर, सूर ताल सगळे व्यवस्थित, आणि सूर आणि ताल पेक्षाही जास्त ती एकत्रता दिसली. सगळे मिळून देवाची स्तुती करत आहेत. हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे येणाऱ्या स्वर्गाचं. आपण सर्व एकत्र अशी स्तुती करणार आहोत आणि त्याची तयारी आतापासून आहे. आणि म्हणून न्यू टेस्टमेंट पॅटर्न चर्च आहे ना, त्याच्यात जर आपण अभ्यास केला
ते सर्व परमेश्वराने आपल्याला सांगितलं की हे करा आणि ते करा, कारण हे सर्व येणाऱ्या स्वर्गात आपल्याला करायचं आहे. काय काय करायचं आहे, काय होणार आहे, कोण लोक आहेत, कसं होणार आहे, त्याचा आपण जरा अभ्यास करू. आणि म्हणून आजचा विषय आहे येणारा स्वर्ग. देवाची स्तुती असो की आपल्याला देव संधी देतोय आपल्या भविष्य काळातल्या घराबद्दल अभ्यास करायची आणि तिथून देवाचा गौरव करायचा. कारण ते घर फार सुंदर आहे आणि विशेषतः ते घर सुंदर ह्यासाठी आहे कारण तिथे आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्याला आपण बिलगुल राहणार आहोत. त्याला एकदम मिठीत, जसा प्रियसी प्रियकरकडे धावते आणि मिठी मारते, तसे आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये राहू अनंत काळचं. केवढं सुंदर घर आहे. त्याचा एक अंश परमेश्वर आपल्याला देतो आणि ते दिलं आहे प्रकटीकरण ह्याचा 4था अध्यायामध्ये. आणि 4था अध्याय आपण जर पटकन वाचला, जास्त मोठा नाहीये, ते फक्त 11 वचनं आहेत आणि 11 वचनं जर 1 मिनिटाचं एक वचन बघितलं तर 11 मिनिटात आपण 11 वचनं वाचणार आहोत. आणि मी वाचणार प्रकटीकरणाचा 4था अध्याय 11 वचन. स्वर्गाचा साक्षात्कार माझ्या बायबलमध्ये शीर्षक आहे. यानंतर मी पाहिले, तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली तो मज बरोबर बोलणाऱ्या सारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे जे यानंतर झाले पाहिजे ते तुला दाखवीन. ते झाले पाहिजेच म्हणजे होणारच, ठीक आहे. त्यानंतर इतक्यात मी आत्म्याने संचारित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेला आहे आणि त्या राजासनावर कोणी बसलेला आहे. जो बसलेला तो दिसण्यात यास्फे व सारदी या रत्नांसारखे आहे. राजासनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य आहे. राजासनाभोवती 24 आसने आहेत आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले ते 24 वडील बसलेले आहेत असे दृष्टीस पडले. राजासनाच्या आतून विजा, वाणी आणि गर्जना निघत आहेत. 7 अग्निरूपी मशाली राजासनापुढे जळत आहेत. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकार सारखा जसा काय काचेचा समुद्र आहे आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे डोळ्यांनी भरलेले असे 4 प्राणी आहेत. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्ह्यासारखा, तिसऱ्याचे तोंड मनुष्याच्या तोंडासारखे व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांनी प्रत्येक 6 प्राण्यांना 6 पंख असून ते प्राणी सर्वांगी वरून व पंख खालीही डोळ्यांनी भरलेले आहेत. आणि पवित्र 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 जो होता आहे व येतो तो प्रभू देव सर्व सत्ताधारी हे म्हणायचे ते रात्रंदिवस थांबत नाहीत. किती सुंदर गोष्ट आहे की ते रात्रंदिवस हे म्हणायचे थांबत नाहीत. मग 9वं वचन. राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत याचे जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान आणि उपकार स्मरण करीतात तेव्हा तेव्हा ते 24 वडील राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुग जिवंत त्याला नमस्कार घालतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात. काय म्हणतात? 11 वचन. हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझी आहेत असे म्हणून घेण्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही उत्पन्न केले, तुझ्या इच्छेने ते झाले व तू अस्तित्वात आले. वाचलेल्या वचनावरती द्वारे आपल्या देवाने आशीर्वाद करावा. आणि किती सुंदर वचन आहे बघा. हे वाचत असताना आपण मला असं वाटत होतं आता जसे तडके फॅमिली गात होते तर असं किती सुंदर वाटत होतं. असं वाटत होतं की चालत राहावं. पण वेळेच्या अभावामुळे एक वेळ आली जेव्हा त्यांना ते गाणं संपवावं लागलं. पण इकडे स्वर्गात काय होणार आहे? रात्रंदिवस आपण स्तुती आराधना करणार. रात्रंदिवस त्याची आराधना, त्याची स्तुती करणार आहोत. हालेलुया. काय सुंदर सुंदर असा प्रसंग असणार आहे आणि युगानुयुग आपण असं सुखात
गाणं गाणार आहोत, स्तुती करणार आहोत, प्रशंसा करणार आहोत. तिथे पेटी तबला असणार हे मला माहित नाही, पण एक नक्की की आपण आपल्या मुखाने देवाची स्तुती करत राहणार आहोत. आणि ते गाणंच आहे, आणि हे जे वर्णन केलंय ते गाणंच आहे. आणि काहींनी ह्याला सूर पण दिले असतील, काहींनी यांना चाल पण दिली असेल, पण हे गाणं युगानुयुग राहणार आहे. आणि याविषयी आपण पाहणार आहोत. आता ह्याला आपण एक एक करून गोष्टी पाहणार की स्वर्ग कसा असेल, स्वर्गात काय होणार, कोण असणार, कसं असणार, आणि आपण तिथे जाऊन काय करणार आणि कसं करणार, ह्या विषयावरती आपण आता पाहणार आहोत. आणि त्याची आता प्रस्तावना आपण पाहू. तर प्रस्तावना अशी आहे, वचन एक योहान म्हणतो की यानंतर मी पाहिले. सुरुवात कशी आहे, यानंतर मी पाहिले, म्हणजे तो बघतोय. आणि म्हणजे कोणतरी बघतोय, काहीतरी बघतोय, आणि कोणासाठी तरी बघत आहे. आणि हा मी कोण आहे, म्हणजे ज्यांनी लिहिला त्याच्याबद्दल पण जाणणं गरजेचं आहे. आपल्याकडे कोणी जर आपल्याला पत्र लिहिलं तर आपण पहिला काय विचार करणार, अरे कोणी लिहिलंय, कुठून आलं हे पत्र, त्याचा उद्देश काय. तर ह्याचप्रमाणे आपल्याला जे हे पत्र दिलंय, जे हे परमेश्वराच्या इच्छेने ज्याने कोणी पाहिलं आणि त्याच्याद्वारे जे आपल्यापर्यंत आलंय, तो कोण आहे, तर तो लेखक आहे. आणि त्या लेखकाचं नाव आहे योहान. आणि हे आपल्याला सर्वांना माहित आहे. लेखक त्याचं नाव आहे योहान, कारण पहिला अध्याय आणि 4थं वचन, प्रकटीकरण ह्याचा पहिला अध्याय आणि 4थं वचन असं म्हणतो, आसियातील 7 मंडळ्यास योहानाकडून, है ना, जो आहे, होता व येणार त्याच पासून, त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे त्याच पासून. म्हणजे कोणी लिहिलं आहे, योहान. आणि कोणत्या प्रसंगी लिहिलं आहे आपल्याला माहिती आहे, सॉरी, आणि कोणत्या प्रसंगी लिहिलं आहे तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. त्याला पद्मोस नावाच्या बेटावरती सोडून दिलं. तडीपार, आजच्या जमान्यात आम्हाला माहित नाही तडीपार आहे की नाही, पण त्या काळात होता तडीपार. त्याला तडीपार केला, त्याला बेटावरती सोडून दिलं. आणि तेव्हा त्याला दृष्टांत झाला, किंवा त्याला प्रकटीकरण झालं. दृष्टांतपेक्षा प्रकटीकरण मला बहुतेक आवडेल सांगायला, कारण कदाचित कधी कधी दृष्टांत खरे नसतात, पण प्रकटीकरण हे खरं आहे. आणि त्याला प्रकटीकरण झालं, आणि त्यांनी लिहिलं. पण कोणासाठी लिहिलं, त्याच पहिल्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये आपण पाहतो, ती म्हणाली, म्हणजे आवाज, जे तू पाहतोस ते पुस्तकात लिही. बघा, योहानाला आदेश दिलाय, जे तू पाहतोस ते तू लिही. आणि ते एफेस, स्मरणा, परगाम, धुवतीरा, सार्दिस, फिलाडेल्फिया व लावदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. म्हणजे प्रायमरीली इट वॉज रिटन फॉर द 7 चर्चेस इन एशिया मायनर. एशिया मायनर मधले जे 7 मंडळे आहेत त्यांच्यासाठी लिहिण्यात आली आहे हे पत्र आणि हे प्रकटीकरण. पण त्यातून आपल्यापर्यंत पोहोचते आध्यात्मिकरित्या, कारण आपण मंडळीचा भाग आहोत. आता त्या मंडळ्या राहिल्या नाहीत, 7 मंडळ्या एकही राहिले नाहीये. त्या एशिया मायनर आता ते मुस्लिम राष्ट्र झालं आहे, तिथे एकही मंडळीचं कोण नाहीये. ह्याच्यावरून एक कळतं की मंडळी असणे नसणे विशेष नाहीये. ख्रिस्त आहे आणि आपण आहोत, हे विशेष आहे. आणि कित्येक वेळेस आपल्याला फार अभिमान होतो, अरे मी चिपळूण मंडळीतला आहे, अरे मी या असेंब्लीतला आहे. मंडळी देवाची आहे आणि आपण एकाच मंडळीतले आहोत. युनिव्हर्सल चर्च, ज्याला आपण कॅथलिक असं म्हणतो, खरं म्हणजे युनिव्हर्सल चर्च, आपण ख्रिस्ताची मंडळी आहोत. आणि अशा प्रकारे आपल्यापर्यंत हे पत्र आलं आहे, प्रकटीकरण आलं आहे. म्हणजे देवाने योजना केली की योहाना, तुझ्याद्वारे मी मंडळींशी बोलेन, 7 मंडळांची, आणि त्यांच्याद्वारे मी इतर लोकांशी बोलेन. तर आपल्याला कळलं लेखक कोण आहे, आपल्याला कळलं प्रती म्हणजे हे कोणासाठी आहे, आपल्यासाठी. पण 4थ्या अध्यायामध्ये स्वर्गच आहे हे विशेष. सॉरी,
स्वर्गच आहे. कारण हे ह्याच्यानंतर काय होणार, आपण कुठे जाणार आहे, आपल्याला ह्यानंतर, या जीवनानंतर आशा एकच आहे. म्हणजे आशा एकच आहे, त्याचे दोन भाग आहेत. एक तर आपल्याला मृत्यू होणार, सुखलोकात जाऊ निवांत शांत, जिथे आता माझे बाबा आहेत आणि कित्येक लोक आहेत देवाच्या इच्छेने ते प्रभू येशू ख्रिस्तात झोपले आहेत आणि सुखलोकात आहेत, पॅराडाईज. त्यानंतर मग जेव्हा येशू ख्रिस्त येईल ते पहिले उठतील, त्यानंतर मग आपण त्यांच्याबरोबर वर उचलले जाऊ. हा पहिला भाग. आणि दुसरा भाग, जर आपण मेलो नाही तर ख्रिस्त येईल आणि आपल्याला स्वर्गात नेईल, टप्प्याटप्प्याने. टप्प्याटप्प्याने का? कारण पहिला अंतराळात आपला न्याय, त्यानंतर मग आपलं मिलेनियम मध्ये आपण राज करणार प्रभू येशू ख्रिस्त बरोबर, आणि प्रभू येशू ख्रिस्त लोहदंडाने राज करेल, आणि मग स्वर्गात. तर अशा प्रकारे आपल्याला आपली आशा एकच आहे, स्वर्ग, प्रभू येशू ख्रिस्तात. आपल्याला जगात आशा काय आहे, जगानंतर काय होणार आहे, भरपूर लोकांना विचार असतील, पण आपल्यासाठी एकच आशा आहे, स्वर्ग. आणि म्हणून तिथे लिहिलं आहे, जे गोष्ट झाले पाहिजेत, काय झाले पाहिजेत, आपण स्वर्गात जाणार आहे, त्याचा आपल्याला, म्हणून हा विषय आहे स्वर्गाचा. पण हे जे आहे प्रकटीकरण, हे कोणाला दिसतं? आज आपल्याला शिकायला मिळतात, देवाची स्तुती असो, पण ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही, ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही जोपर्यंत, तिथे खाली लिहिलं आहे वचन 2 मध्ये काय दिलंय, आत्म्याने संचारित झालो. बघा वचन 2 काय म्हणतं, इतक्यात मी आत्म्याने संचारित झालो, तो पहा. आपल्याला ही सगळी गोष्टी उघडकीस येतात, उघडकीस येतील फक्त एकच, आत्म्याने संचारित झालो पाहिजे, आत्म्यात जगलो पाहिजे, आत्म्यात राहिलो पाहिजे, आत्म्यात टिकलो पाहिजे, नाही का? जर आत्म्यात नसू तर व्यर्थ आहे, मग आपल्याला हे दिसणार नाही. आपण आशा असेल स्वर्गात जाऊ आपण, पण कुठे जाऊ आपल्याला माहित नसतं. देवाची स्तुती असो, देवाने ही योजना केली, खानवेल असेंब्लीमध्ये जेवढे आता उपस्थित आहे त्या सर्वांना आज स्वर्गात काय होणार ते उघडकीस करून आले, आणि म्हणून देवाने ही योजना केली आहे. देवाची स्तुती असो. फक्त एवढंच प्रार्थना आहे, हे ऐकत असताना आणि बघत असताना आणि हे शिकत असताना आपण आत्म्यात झालो पाहिजे. आत्म्यात संचारित असलो की मग आपल्याला वचन कळतील, नाही तर अर्थ नाही, काही कळणार नाही. ते आपण, मी जरी मित्रांमध्ये काही बोलत असलो शाळेत कॉलेजमध्ये आणि काही कळलं नाही तर आम्ही बोलतो, अरे हे सब बाउन्सर गया भाई, बाउन्सर, सगळं वरून जाईल, कळणार नाही. विशेष आहे आत्म्यात संचारित, आत्म्यात राहायला पाहिजे, आत्म्यात टिकलं पाहिजे. आत्मा तयार आहे, आपण आहोत का? तर ही प्रस्तावना आहे. आणि अशा प्रकारे आपण वचनात पुढे जाऊया. आणि आपल्याला कळलं कोणी लिहिलं आहे, कोणाद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलत आहे, आपल्याला कळलं कोणासाठी लिहिलं आहे, आणि आपल्याला हेही कळलं की हा विषय कशा आहे. बरोबर, थँक्यू. तर आता आपण जाणार आहोत मोघम निरीक्षणसाठी. आता निरीक्षण, या वचनात वाचलेल्या वचनाचं निरीक्षण करूया, काय काय गोष्टी आपण पाहिले, त्याने काय काय पाहिले. दुसऱ्या वचनापासून चालू होतो. त्यानंतर तो पहा, काय पाहिले. 7 मुद्दे आहेत, एक एक करून आपण बघतो. पहिला मुद्दा, स्वर्गात मांडलेले राजासन. त्याने पाहिलं काय, पहिलं स्वर्गात मांडलेले राजासन. त्यानंतर त्याने काय पाहिले, त्यावरती कोणी एक बसलेला, त्याचा बहुतेक ना त्या वचनामध्ये कुठेही प्रभू येशू ख्रिस्ताचे वर्णन केले नाहीये किंवा देवाचं वर्णन केलं नाहीये. त्याला दाढी होती, किती दाढी होती, मिश्या होत्या का नाही, कोल्हापूर सारख्या पिळलेल्या मिश्या होत्या की खाली होती मिशी, काही दिलं नाही. नाक लांब होतं की चपट होतं, असं काहीच दिलं नाही. पण कोणी एक बसलेला त्याला दिसला. त्यानंतर तो बसलेला होता, तो कसा दिसत होता, यास्फे व सार्दियांसारखा. हे रत्ने, त्याविषयी आपण काही पाहू. मग त्यानंतर मग आपण बघतो राजासनाभोवती एक मेघधनुष्य. बघा, हे जी गोष्ट आहे हे सिंहासनवरती आहे. स्वर्गात एक सिंहासन मांडलं आहे, त्याच्यावरती एक कोणतरी बसला आहे आणि तो यास्पे व सारथी सारखा आहे. आणि त्यानंतर
बाकीचे 4 मुद्दे आहेत ते त्याच्या भोवती आहेत. त्याच्या भोवती काय आहे? मेघधनुष्य. मेघधनुष्य राहू दे. मेघधनुष्य आहे. त्यानंतर मग 24 वडील आहेत. मग समोर 7 मशाली आहेत आणि 4 प्राणी आहेत जे स्तुती आराधना करतात. असे 7 मुद्दे आपण पाहणार आहोत. कदाचित आजच्या ह्याच्या वेळेत 7च्या 7 मुद्दे आपण बघू शकणार नाही, पण आपण हे 3 मुद्दे आज बघू देवाच्या कृपेने आणि बघू प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आपल्याला काय शिकावू पाहतो. तर हे आहे मुघम निरीक्षण काय आहे? तिथे 7 गोष्टी योहानाने पाहिली. 3 गोष्टी सिंहासनावर आणि बाकी 4 गोष्टी एक तर त्याच्या भोवती नाही तर त्याच्या समोर. तर त्याचा आपण आता अभ्यास करू. प्रार्थना आहे की ह्यातून एकच गोष्ट ख्रिस्त नव्याने आपल्याला प्रकट व्हावं. कारण प्रत्येक वचन बायबलमध्ये ख्रिस्त दाखवतो आणि ख्रिस्त दाखवतो यासाठी की आपण त्याच्यासारखे व्हावे, नाही का? मुद्दा तोच आहे की आपली तयारी स्वर्गात जायची हीच की आपण ख्रिस्तासारखे व्हावे, मग आपण स्वर्गात प्रशंसा करू शकू. चला मग आपण पुढे जाऊया. प्रस्तावना झाली आहे, निरीक्षण झालं आहे, आपल्याला काय काय आहे, काय काय शिकायचं ते बघितलं आहे. आता आपण पाहू व्याख्या. तर पहिली गोष्ट जो बघतो नाही का, तो बघतो राजासन, सिंहासन. राजासनचा अर्थ काय? राजासन म्हणजे सार्वभौम किंवा बिशप किंवा तत्सम व्यक्तीसाठी औपचारिक खुर्ची. सार्वभौम म्हणजे सगळे सत्ताधीश, एकदम सर्वोच्च माणूस जो ज्याच्या हातात अधिकार आहे, सर्वाधिपती, सगळ्या उच्च अधिकारी. त्याच्यासाठी एक राखीव जागा असते. तो आपल्यासारखा खाली बसत नाही, नाही का? आपल्या घरी जर पाहुणे आले आणि जेवायला आपण बसलो, जर आपण त्यांच्याबरोबर बसलो तर आपण पाहुण्यांना काय स्पेशल सीट देतो, नाही तुम्ही इथे बसा, तुम्ही इकडे बसा, तुम्ही खुर्चीवर बसा, तुम्ही टेबलावर बसा. अर्थात टेबलावर कोण बसत नाही, पण खुर्चीवर बसा, तुम्ही इकडे बसा, तुमची स्पेशल सीट आहे आणि आम्ही खाली बसतो. पाहुण्यांना आपण मान देतो. त्यातल्या त्यात जर वरिष्ठ कोणी अधिकारी आला तर आपण त्यांना काय खाली बसवतो जमिनीवर, चटईवर? नाही. अर्थात एक जरी खुर्ची असेल तर ती त्यांना देतो, त्यांना तो मान देणे. त्याचप्रमाणे जर आपण कोर्टात गेलो तर कोर्टात वकील खाली बसून नाही न्याय करत, त्याची एक उच्च जागा असते आणि तो सर्वात उच्च जागा खरं म्हणजे त्याची असते, सर्वात वर बसतो आणि न्याय करतो. त्याचप्रमाणे आपण बघतो कोणताही पंतप्रधान, राष्ट्रपती ह्यांची एक उच्च जागा असते. जर दरबार भरला आहे, तिथे पंतप्रधान येणार आहेत, तर त्यांची एक उच्च जागा असते, स्पेशल जागा असते. किंवा राष्ट्रपती आले आणि ते आता संबोधित करणार, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल जागा असते. तर ही जी खुर्ची आहे ती औपचारिक खुर्ची आहे असल्या व्यक्तींसाठी. सार्वभौम किंवा बिशप चर्च मधला, राजा जे बादशहा असतात त्यांची एक वेगळी जागा असते. परमेश्वराची पण ही वेगळी जागा आहे. आता बघा, औपचारिक खुर्ची, राजाची एक खुर्ची असते ज्याला आपण थ्रोन म्हणतो, थ्रोन, राजासन. तो नेहमी तिथेच राहतो का? तिथे बसलेला असतो, कंटाळेल तो, जर काय इथे एवढी आवड हवी खुर्ची आहे, बसून बसून मला आता त्रास होईल. तो केव्हा बसतो राजासनावर? एकतर तो न्याय करत असेल तेव्हा, दरबारात काही गोष्टींची चर्चा करत असेल तेव्हा, किंवा काही मीटिंग असेल, कोणी काही आलं, दुसऱ्या देशातला कोणी राजा आला भेटायला किंवा काय, म्हणून त्याला औपचारिक खुर्ची म्हणतात, सेरेमोनियल चेअर. म्हणजे काही सेरेमनीज असेल तर येणार आणि तो खुर्चीवर बसणार, नाहीतर तो नाही बसत. नाहीतर मग राजा कुठे असतो? आपल्या महालात असणार, आपल्या बगीचेत फिरणार, दावीद आपल्या बागेत फिरत होता,
नाही का? किंवा मग तो मुआयना करणार तर तो वेश बदलून जाईल, शहरात फिरेल. फक्त जेव्हा तो आपले राईट्स जेव्हा एक्झिक्यूट करेल, जेव्हा आपले जेव्हा त्याला काही न्याय करायचा असेल तर तो त्या खुर्चीवर बसेल. पण आपल्या देवाबद्दल असं नाही. त्या खुर्चीत जर तो आपण बघितला तर तो खुर्चीवर कसा बसलाय? ती खुर्ची मांडलेली आहे, म्हणजे सर्व काळ परमेश्वर त्या खुर्चीवर आहे. ह्याचा काय अर्थ आहे? ह्याचा अर्थ सर्व काळ परमेश्वर तत्पर आहे आपला न्याय करायला, आपली काळजी घ्यायला, आपल्या विनंत्या ऐकायला, आपल्या प्रार्थना ऐकायला. अशी कोणतीच वेळ नाही जेव्हा परमेश्वर नाही, आता परमेश्वर झोपला आहे, त्याला उठवायचं असेल म्हणून तुम्ही 4ला या मग प्रार्थना करा. परमेश्वर नेहमी आपल्या या औपचारिक खुर्चीवर काम करीत आहे. इतर राजांसारखा नाहीये की त्याचा एक फिक्स टाइम आहे आणि तेव्हा तो येईल तेव्हा विनंत्या करा. नाही, परमेश्वर एवढा चांगला आहे की तुम्ही कधीही प्रार्थना करा, तो तिथे खुर्ची त्या आपल्या राजासनावर आहे आणि तो आपली गोष्टी ऐकतो, प्रार्थना ऐकतो. देवाची स्तुती असो. देव कधी विश्रांती घेत नाही. आपला देव खरा आहे आणि सदैव सदैव आपल्या गोष्टी ऐकतो आणि आपल्यासाठी मदतीला धावून घेतो. त्याला घंटी वाजवून उठवायची गरज नाही पडत. तो नेहमीच तत्पर आहे. बाळा, प्रार्थना कर, मी तुझी प्रार्थना कधीही प्रार्थना कर, मी आहे, कारण मी त्या खुर्चीवर बसलो आहे, त्या राजासनावर बसलो आहे आणि मी माझं काम करीत आहे. देवाची स्तुती असो. ती खुर्ची कशी आहे? मांडलेली आहे. मांडलेली म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात सेट. म्हणजे कधी? म्हणजे ते ऑलरेडी सेट आहे तिथे, म्हणजे आता स्थापन केलंय त्याचं आणि आता स्थापना झाली असं नाही. सेट आणि मांडलेली अशा प्रकारे की सार्वकालिक पासून ती खुर्ची तिकडे आहे, ते राजासन तिकडे आहे. त्याचा अर्थ काय? ते अढळ अचल स्थापनेपासून, स्वर्गात स्थापनेपासून ती राजासन तिथे आहे. ह्याचा अर्थ असा आहे की अक्षरशः तिथे राजासन आहे असं नाही, त्याचं ऑफिस, त्याचं काम सतत पहिल्यापासून आहे. आणि म्हणून जगाच्या स्थापनेच्या पूर्वीपासून आपली निवड केली आहे. का? कारण तेव्हा पण तो काम करत होता, तेव्हा सुद्धा त्याच्या मनात आपले विचार होते. देवाची स्तुती असो. किती महान गोष्ट आहे की परमेश्वर तिथे स्थित आहे. स्तोत्र संहिता 11 आणि ह्याचं 4थं वचन आपण पाहू. स्तोत्र संहिता 11 ह्याचं 4थं वचन, ते म्हणतं परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. आणि परमेश्वर काय म्हणतो? मी जो अल्फा मी ओमेगा. आणि म्हणून त्याचे राजासन आढळ आहे, स्थापनेपासून आहे. तो अल्फा आहे आणि तो ओमेगा आहे, तो पूर्वीपासून आहे, तो आधी आहे व अंत आहे. आणि त्याचं राजासन त्याच्यासारखंच आढळ आहे. आणि तो जो अल्फा व ओमेगा तो आपल्यामध्ये कसा प्रस्तुत झाला? तो जो राजासनावर बसतो परमेश्वर, जो पहिल्यापासून आहे, तो आपल्यापर्यंत कसा आला? कलसी पत्र ह्याचा 1 अध्याय आणि 15 वचनामध्ये दिला आहे. अदृश्य देवाचा कोणीतरी प्रतिरूप बनून आला आपल्याकडे, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या खुर्चीचा हकदार आहे. आणि जेव्हा आता बघा, इमॅजिन करा, जेव्हा योहान ह्या खुर्चीला बघतो, तिथे ती खुर्ची, आता मी तुम्हाला सांगितलं ही राजासन, खुर्चीपेक्षा जास्त राजासन हा ऑप्ट शब्द आहे. राजासनाला जेव्हा तो बघतो तेव्हा तो राजासनाला न बघता प्रभू येशू ख्रिस्ताला बघतोय. प्रभू येशू ख्रिस्त त्याला दिसतोय, कारण जगाच्या स्थापनेपासून जी योजना झाली ती कोणाची होती? प्रभू येशू ख्रिस्ताची, की त्याच्या मंडळीला तो निवडेल आणि त्याच्या मंडळीला तो तारेल. ही जी योजना झाली ती जगाच्या स्थापनेपासून झाली आहे. म्हणून जेव्हा योहान ह्या राजासनाला बघतो त्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसते. विचार करा, उद्या जेव्हा आपण जाऊ, हे आपलं भविष्य आहे,
योहान जेव्हा हे बघतोय, योहान रिप्रेझेंट्स बिलिव्हर्स, मंडळीला तो मंडळीचा तो प्रतिनिधी आहे. जेव्हा योहान बघतोय ते खऱ्या अर्थाने आपण बघणार आहोत. आणि आपण तिथे काय बघणार आहोत? राजासन बघणार आहोत. राजासन बघणार आहोत अर्थात प्रभू येशू ख्रिस्त दिसणार आहे आपल्याला राजासनात. त्या राजासनपेक्षा आपल्याला कोण दिसणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तर देवाची स्तुती असो. जेव्हा राजासन योहानाला दाखवलं परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रस्तुत केलं आणि उद्या आपण प्रभू येशू ख्रिस्ताला बघणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा तो बघतो, त्यावर कोणी एक बसलेला, वचन 2 मध्ये आपण पाहतो, राजासन तर दिसलाच त्याला, आणि त्या राजासनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दिसला. त्याच्या राजासनावर कोणतरी बसलेला दिसला. आता जसं मी बोललो, त्याचं शारीरिक वर्णन केलं नाहीये, शारीरिक वर्णन केलं नाहीये. त्याचा चेहरा कसा आहे माहित नाही, तो जाड आहे की फिट आहे राजा माहित नाही, तो त्याला दाढी आहे की नाही माहित नाही, त्याला लांब केस आहेत की नाही माहित नाही, पण कोणतरी बसला त्याला आढळला नाही का? कोण बसला? जसं आपण आता पाहिलं, त्या राजासनावर कोण आहे? परमेश्वर आहे. यशायाचा 6वा अध्याय आणि पहिल्या वचनात पण यशया जेव्हा पाहतो तेव्हा काय पाहतो? राजासनावर परमेश्वर बसला आहे. राजासनावर परमेश्वर बसला आहे. आणि जेव्हा तो बघतो राजासनावर परमेश्वर बसला आहे, त्याला कोण दिसतो? पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त दिसतो. कारण आताच आपण पाहिलं, राजासन बघताना त्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसतं. इमॅजिन करा, पहिलं हे खास करून मूवीज, ड्रामा किंवा अशा काही गोष्टी आहेत, जेव्हा ते दाखवतात, काही गोष्टी रिव्हील करतात, ते हळूहळू रिव्हील करतात, हळूहळू प्रकट करतात. पहिलं मागून दिसतं व्यक्ती, मग कॅमेरा अँगल असा जातो की मग त्याचा चेहरा दिसून येतो. पहिलं राजासन बघायला मिळाला योहानाला, आपल्याला पण पहिलं राजासन मिळेल. कदाचित त्याने राजासन मागून पाहिला असेल आणि म्हणून तो बघतो पहिलं राजासन, आणि त्या राजासनमध्ये पण तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतो. आता तो अँगल असा गेला आहे, इमॅजिन करा, आता हळूहळू तो राजासनावरती जो बसला आहे तो दिसतोय. आणि तो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. कारण या राजासनावर परमेश्वर आहे. आणि योहान 10 आणि 30 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय बोलतो? मी व पिता एक आहोत. आपल्याला माहिती आहे, आपल्याला वचन द्यायची गरज नाही, परमेश्वर आणि पुत्र एक आहोत. योहान 1:1 मध्ये आपण वाचतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हळूहळू योहानाला आता दिसून येत आहे, अरे राजासन म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. बरं, कळलं मला. आता राजासनावर कोण आहे बघूया. इथे पण प्रभू येशू ख्रिस्त दिसून येतोय. त्याला राजासनावर प्रभू येशू ख्रिस्तच दिसून यायला लागला. हळूहळू कसा हळूहळू हळूहळू रिव्हील होत आहे. देवाची स्तुती असो, हे आपला अनुभव होणार आहे. आणि प्रत्येक अनंतकालचा ही यात्रा आहे. अनंतकाल म्हणजे संपणार नाही. आणि प्रत्येक वेळेस आपण त्या राजासनाला पाहणार, एक एक नवीन रिव्हील होतोय. राजासनामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त पाहिलं, मग त्यानंतर मग राजासनावर बसलेला आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसून येतो. आज पण सुद्धा एक वचन घ्या, एक वचन, योहान 3:16 रोज वाचा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही वाचाल, नवीन काहीतरी आढळेल, नवीन रिव्हील होईल, नवीन जणू काय आपण एक एक स्टेप जवळ चाललोय, एक एक स्टेप जवळ चाललो आणि एक एक क्लॅरिटी यायला लागली आहे. सुंदर. अशाच प्रकारे योहान सुद्धा काय रिव्हील होत आहे. आणि त्याच्या मी इमॅजिन करतोय, जसा तो बघत आहे, पहिले त्याला राजासन दिसला, प्रभू येशू ख्रिस्त दिसला, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती बसलेला प्रभू येशू ख्रिस्त दिसला. आणि तिसरा टप्पा आता बघतोय की तिसऱ्या याच्या वचनामध्ये आपण बघू की ते राजासनावर त्यांनी पाहिला जो बसला आहे. तिसऱ्या वचनामध्ये कसं दिलंय? जो बसलेला तो दिसण्यात यास्पे व सारदी या रत्नासारखा आहे. म्हणजे अजून रेव्हलेशन होत आहे बघा. आता काय होत आहे? अजून त्याला नवीन गोष्ट कळायला लागली आहे. बरं, राजासन येशू ख्रिस्त,
मग राजासनावर बसलेला कोण आहे? येशू ख्रिस्त. आणि तो येशू ख्रिस्त कसा अजून रिव्हील होत आहे? तो कसा आहे? या रत्नांसारखा आहे. यास्फे व सारदी या रत्नांसारखा आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे रत्न हे किती मौल्यवान असतात, किती प्रेशियस स्टोन म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्रेशियस स्टोन. किती मौल्यवान असतात. आणि ज्याच्याकडे असतं तो किती किती धनी समजतो स्वतःला. त्याच्यावर जो बसला आहे तो फार मौल्याचा आहे. इज व्हेरी प्रेशियस. राजासनावर जो बसला आहे ही इज प्रेशियस टू मी, इज प्रेशियस टू मी. आता कसं वैयक्तिक यायला लागला. पहिलं कसं ओके राजासन म्हणजे आपल्या मेंटेन दूर दूर राहावं. राजा बसलाय, राजाच्या जवळ कोण जाणार? बघतोय प्रभू येशू ख्रिस्त, ओके ही इज माय किंग. त्याच्यानंतर तो राजासनावर बसलेला येशू ख्रिस्त, आता आम्ही थोडं जवळ गेलोय. येस, तो आता ही इज नॉट जस्ट अ किंग, ही इज माय किंग. तो माझा राजा आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो आपल्याला रत्नांसारखा दिसतो. ही सो प्रेशियस टू अस. तो आपल्यासाठी भरपूर प्रेशियस आहे. किती रेव्हलेशन मध्ये स्टेप बाय स्टेप आपण वाढत चाललोय. स्वर्गात नक्कीच हे होणार आहे. आता एवढं माझं मन एवढं एक्साइटेड आहे की असं होत आहे. जेव्हा जेव्हा मी बायबल वाचतो, जेव्हा जेव्हा मी परमेश्वराचं अध्ययन करतो, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल वाचतो, प्रार्थना करतो, अभ्यास करतो, नव्याने येशू ख्रिस्त प्रकट होतो. जेव्हा जेव्हा नव्याने प्रभू येशू ख्रिस्त मला प्रकट करतो स्वतःला, तेव्हा तेव्हा एक्साइटमेंट वाढते. कारण नव्याने तो जवळ जवळ मी चाललोय त्याच्या. आणि असा आपला ह्या धर्तीवर असा अनुभव असावा, कारण स्वर्गात असा अनुभव होणार आहे. योहानाचं झालं, आपण पाहतोय 3 स्टेप पाहिले, कसा तो जवळ चाललाय. आता प्रेशियस झालाय, तो वैयक्तिक ख्रिस्त झालाय तो. आणि दुसरी गोष्ट, प्रेशियस स्टोन हे कोणत्या कारखान्यात बनत नाही, नाही का? यास्फे, सादी किंवा दुसरे जे आहेत कोणत्या कारखान्यात बनतात का? हे देवाने बनवलेली आहेत, नैसर्गिक आहेत. ही रत्ने नैसर्गिक आहेत. आणि या रत्नांबद्दल थोडासा आपण पाहू. होते माझ्याकडे अजून 5-6 मिनिटं आहेत. या रत्नांविषयी एक गोष्ट आहे आणि ती आहे निर्गम 28 मध्ये. हे रत्ने परमेश्वराने जे बनवलेले हे कुठे वापरले गेले आहे? आरोननी घातलेले जे न्यायाचे उरपट आहे ना, त्याच्यावरती ही रत्ने बसवतात. न्यायाचे उरपट. आणि निर्गम 28 याचा 17 ते 20 आपण वाचू. निर्गम ह्याचा 28वा अध्याय 17 ते 20. तिथे असं लिहिलं आहे, त्यात म्हणजे त्या उरपटीत त्यात रत्ने खचावी. त्यात रत्नांच्या 4 रांगा असाव्या. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व मणिक. दुसऱ्या रांगेत पाचू, नीलमणी व हिरा. तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग. आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे. ही सर्व रत्ने सोन्याच्या कोंदण्यात खचावीत. आता हे कशात खचावीत? काय आहे? त्याला म्हणतात न्यायाचे उरपट. न्यायाचे उरपट या नावातच आपल्याला काही आढळून येतं का? न्यायाचे उरपट. बघा, मी पटापट तुम्हाला काही गोष्टी सांगतो. म्हणजे यांची रचना कशी आहे. लेवीला लाल मणिक होते, झेबुलूनसाठी नीलमणी, गादसाठी गोमेद, बेन्यामीनसाठी यास्फे, सिमियोनसाठी पुष्कराज, इझक्कार साठी हिरा, नफ्तालीसाठी मणिक म्हणजे पाचू सारखा मणिक, योसेफला गोमवेद ज्याला ऑनिक्स म्हणतात, रौबेनला सार्डाईन म्हणतात लाल मणिक, यहुदाला पाचू, दानला
लिग्योरे आणि ॲशरला किंवा आशेरला जांभूळसर रंगाच्या मौल्यवान खडा म्हणजे एमेथिस्ट असे रचना आहे. प्रत्येक रत्न 12 रत्न आहेत आणि प्रत्येक रत्न रिप्रेझेंट करतात 12 इस्रायलचे ट्राईब. आणि त्याचं कारण आहे त्या उरपटीत प्रेशियस स्टोन्स का आहे. बघा, उरपटीला काय म्हणतात? न्यायाचे उरपट. म्हणजे जेव्हा आपल्या छातीवर तो आरोन किंवा जो याजक आहे तो हा न्यायाचा उरपट घेऊन जातो आणि जेव्हा तो घालतो आणि लोकांपुढे येतो किंवा परमेश्वराच्या सानिध्यात जातो, तो खरं म्हणजे घोषणा करत आहे. तो काय घोषणा करत आहे? की प्रभू, आमच्या उरावर आमचा न्याय होता, आमचा न्याय झाला पाहिजे होता. मी उरावर हे घेतो आणि प्रदर्शन करतो आणि सगळ्यांना घोषणा करतो की माझ्या उरावर किंवा माझ्या उरावरचा जो न्याय आहे तो देवाने सोडवला. कारण जेवढे हे रत्न आहेत ते सर्व देवाने बनवलेले रत्न आहेत. आणि म्हणून न्यायमधून सुटक्याची जी योजना आहे त्याच्यात मनुष्याचा काही भाग नाही. आपलं जर तारण होतं ह्याचा अर्थ आपला न्यायापासून सुटका होते. परमेश्वराचा न्याय म्हणजे पापाचे वेतन मरण आहे आणि मरणाचा जो न्याय आहे त्यातून सुटका परमेश्वराने रचली आहे. ह्यात माझं काहीच नाही. मी काय कर्म केले? रोमकरास पत्रामध्ये पहिले 3 अध्यायामध्ये पाऊल तेच म्हणत आहे की कर्माने नव्हे, परमेश्वराच्या कृपेने आपलं तारण झालं आहे. विचार करा, जेव्हा आरोन हे घालत होता तो या गोष्टीची घोषणा करत होता की आपला न्याय होणार, पण न्यायापासून आपल्याला सुटका मिळणार आणि ती देवाकडून. आणि प्रत्येक जो जे रत्न आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताची घोषणा करत आहे. आणि म्हणून जेव्हा योहान पण त्या रत्नांसारख्या त्या व्यक्तीला बघतोय जो राजासनावर आहे, त्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसून येतो. कारण त्याला दिसून येतोय, अरे ह्या राजासनावरून आपला न्याय व्हायचा होता. योहान काय, सॅम्युअल शिंदे काय, नितीन ब्रदर, मनहर ब्रदर, इथे उपस्थित सगळे, माझी बायको अनु, सर्वांचा न्याय होणार होता त्या व्यक्तीकडून. आपला न्यायाधीश म्हणून आहे तो. त्या राजासनावरून आपला न्याय नियुक्त होता. पण आज आपण त्या उरपट्टीवर हे मणी घेऊन चाललोय, रत्ने घेऊन चाललोय. त्याचा अर्थ परमेश्वराने तो न्याय टाळला. ते परमेश्वराने योजना केली आणि आपला न्याय टाळला. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्त आपला महायाजक आहे ना. आणि महायाजक असल्या कारणाने त्याने काय केलं? त्यांनी हे उरपट घेतलं आपल्या अंगावर. न्यायाचं उरपट स्वतःच्या अंगावर घेतलं. म्हणजे आपला न्याय त्याने स्वतःवर घेतला. हे खरं म्हणजे हा न्याय जो आहे तो आपल्यावर आला पाहिजे, पण त्याने हा न्याय स्वतःवर घेतला. महायाजक म्हणून त्याने हे न्यायाचं उरपट स्वतःवर घेतलं आणि आपल्याला तारण दिलं. देवाची स्तुती असो. ह्या गोष्टींमधून आपल्याला हे कळून येतं की आपला न्याय होणार होता, पण प्रभू येशू ख्रिस्ताने आपला न्याय वाचवला. आणि हे योहान बघत आहे स्वर्गात, बरं का. आणि आपण जेव्हा स्वर्गात जाऊ ना, आपल्याला पण तेच दिसणार की परमेश्वराने आपल्याला तारलं. आपण या जागेत आहोत स्वर्गात. हे आपल्या कर्मामुळे नाही, आपल्या सुकर्मामुळे आणि चांगल्या कर्मामुळे नाही, आपल्या कोणत्याही गोष्टीमुळे नाही, आपण काही अचीव्ह नाही केलंय, आपण काही मिळवलं नाहीये. परमेश्वराने हा न्याय प्रभू येशू ख्रिस्तावर टाकला आणि त्यांनी आपल्याला तारण दिलं आणि त्यांनी आज आपल्याला स्वर्गात प्रवेश करून दिला आहे. देवाची स्तुती असो. न्यायाचा उरपट जो आपल्यावर येणार होता प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतला. आणि ह्याची आठवण त्याला तेव्हा येते जेव्हा तो ह्या सिंहासनावर किंवा राजासनावर जो बसलाय त्याला यास्पे व सारथी सारखा दिसतो. तेव्हा त्याला काय आठवतं आणि आपल्याला काय आठवणार? आपला न्याय प्रभू येशू ख्रिस्ताने घेतला. म्हणजे तीन रेव्हलेशन झाले. एक, त्याला राजासन दिसलं, त्याच्यात प्रभू येशू ख्रिस्त. दुसरा, जो व्यक्ती आहे राजासनावर बसलेला तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो कसा दिसतो?
तो प्रभू येशू ख्रिस्तासारखा दिसतो. ज्याने न्याय घेतला आपल्यावर, तारणारा असा दिसून येतो. काय रेव्हलेशनची एक एक स्टेप. आणि तिथे वचन दिलं यास्फे व सारदी सारखा. आता इथे 12 रत्ने आहेत, पण त्यापैकी फक्त यास्फे आणि सारदीच निवडला आहे, किंवा यास्फे आणि सारदी सारखाच दिसतो. ते का बरं? आणि जसं आता मी वाचलं, जर तुम्ही पाहिलं तर ह्यांची रचना जी आहे ना, निर्गम 28 मध्ये 17 ते 20 जे बघितलं आपण, तर त्याची रचना बघितली तर सारदीपासून चालू होतं आणि यास्फेला संपतं. पहिली फर्स्ट 3, मग सेकंड 3, मग थर्ड 3 आणि फोर्थ 3, अशी जी अरेंजमेंट आहे ना, त्या अरेंजमेंटच्या अनुसार पहिला जो रत्न आहे तो आहे सारदी, आणि शेवटचा जो रत्न आहे तो आहे यास्फे. पण या वचनात बघा तो कसा दिसतो, यास्फे व सारदी, उलट दाखवलाय. यास्फे व सारदी. बघा, हे चित्र मी असंच दाखवतो की हे कसे दिसतात दगडी किंवा प्रेशस स्टोन. जॅस्पर आणि सार्डिन असे दिसतात. पण विचार करायची गोष्ट आहे की त्या ऊरपट्टीवर पहिला दगड येतो तो यास्फे सारदी आहे. शेवटचा जो रत्न येतो, सॉरी दगड नाही, रत्न येतो तो आहे यास्फे. पण परमेश्वराला जेव्हा तो योहान जेव्हा स्वर्गात पाहतो तर त्याला पहिलं यास्फे सारखा आणि मग सारदी सारखा दिसतो. असं का? तर त्याचं उत्तर परत आपल्याला त्याच्या अर्थात कळणार. यास्फे 12 जे रत्न आहेत, जे 12 ट्राईब्स आहेत, त्याला जर रिप्रेझेंट करतात, त्या हिशोबाने यास्फे हे रिप्रेझेंट करतं बेंजामिन या घराण्याला. बेन्यामिन या घराण्याचा दगड आहे, या घराण्याचा रत्न आहे यास्फे. आणि सारदी हे कोणाचं घराण्याचं प्रतिनिधी करतं? हे रत्न रौबेन या घराण्याचं प्रतिनिधी करतं. म्हणजे सारदी म्हणजे रौबेन. आणि बेन्यामिनला पहिलं टाकलं, रौबेनला दुसरं का? खऱ्या अर्थाने पहिला मुलगा इस्रायलचा कोण आहे? रौबेन आहे, आणि शेवटचा मुलगा कोण आहे? बेन्यामिन आहे. कारण बेन्यामिन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे बघा. बेन्यामिन ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे की माझ्या उजव्या हाताचा पुत्र, माझ्या उजव्या हाताचा पुत्र. पण उत्पत्ती 35 आणि 18 ह्याच्यात आपण पाहतो, उत्पत्ती त्याचा 35वा अध्याय आणि 18वा वचनात त्याच्या आईनी ह्या मुलाचे नाव बेनयोनी ठेवलेलं. बेनओनी ठेवलेलं कारण प्रसूतीच्या वेळेस तिला फार त्रास झाला. आणि बेनओनी ह्या शब्दाचा अर्थ आहे सन ऑफ माय सॉरो, माझ्या दुःखाचा पुत्र. दुःखाचा पुत्र ह्या शब्दाचा अर्थ आहे बेनओनी. आणि या मुलाला बेनओनी हा शब्द दिलेला, हे नाव दिलेलं कारण तो दुःखाचा पुत्र होता. पण मग त्याच्या वडिलांनी त्याचं नाव बदलून बेन्यामिन ठेवलं, म्हणजे माझ्या उजव्या हाताचा पुत्र, उजवीकडे बसलेला. बघा, ह्याच्यात या दोन्ही नावामध्ये आपल्याला ख्रिस्त दिसतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे? देवाचं वचन काय म्हणतं? मेला, तिसऱ्या दिवशी उठला आणि स्वर्गारोहण झालं. तो कुठे आहे? परमेश्वराच्या उजव्या बाजूस बसला आहे. परमेश्वराच्या उजव्या हाताचा पुत्र कोण? प्रभू येशू ख्रिस्त. तो खऱ्या अर्थाने बेंजामिन आहे. बेन्यामिन खऱ्या अर्थाने बेन्यामिन कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. कारण तो परमेश्वराच्या उजव्या हाताला बसला आहे. परमेश्वराच्या उजव्या हाताचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. परंतु बेन्यामिन व्हायच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त बेनओनी झाला. तो दुःखाचा पुरुष झाला, तो दुःखाचा पुत्र झाला. त्याला काय म्हणतात? मॅन ऑफ सॉरोज. आपण इंग्लिश मध्ये एक गीत गातो, मॅन ऑफ सॉरोज व्हॉट अ नेम टू द सन ऑफ गॉड हू केम. मॅन ऑफ सॉरोज, दुःखाचा पुरुष, दुःखाचा मनुष्य, दुःखाचा पुत्र. त्याने दुःख सोचले, त्याने दुःख काढले, त्याने मरण पावला. तो कशासाठी आलेला? त्याचा यायचा हेतूच की तो आपल्या सर्वांसाठी मरणार, क्रूसावर मेला, क्रूसावर टांगला गेला, क्रूसावर त्याने प्राण दिले आणि तो मेला. आणि
त्याच्याद्वारे तो मग उजवीकडे बसला, म्हणून बेनोनी पासून तो बेन्यामीन झाला. आणि जेव्हा बेनोनी पासून बेन्यामीन होतो तेव्हा त्याच्यामध्ये जे विश्वास ठेवतात ते सर्व कोण होतात? रौबेन होतात. रौबेनचा अर्थ काय? दोन शब्द, त्या शब्दाचे दोन भाग आहेत. रौबेन म्हणजे राआ आणि बेन. तर राआ म्हणजे पाहणे आणि बेन म्हणजे मुलगा. जेव्हा रौबेन झाला, जेव्हा इस्रायलला रौबेन झाला, जेव्हा त्यांनी त्याच्या मुलाचं नाव रौबेन ठेवलं, त्याचा अर्थ काय? पहा माझा मुलगा. बिहोल्ड द सन म्हणजे रुबेन. आणि आज कोण येतात त्याचे पुत्र? आपण आहोत. त्याच्या कन्या नाही, पुत्र दिलाय है ना. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, अर्थात त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांनी त्याचे पुत्र होण्याचा अधिकार दिला आहे. आपल्याला त्यांनी रौबेन म्हणून बनवलं आहे. पण रौबेन कधी येतं? रौबेन म्हणजे सारधी कधी येतं? यास्फे नंतर. कारण जेव्हा बेनओनी, प्रभू येशू ख्रिस्त बेनोनी झाला, मग तो बेंजामिन झाला किंवा बेन्यामिन झाला, आणि त्याच्याद्वारे आज आपण रौबेन होऊ शकतो. आणि म्हणून देवाने एवढ्या काळजीपूर्वक यांची रचना केली या शब्दांची, की पहिलं यास्फे येणार आणि मग सारधी येणार. कारण प्रभू येशू ख्रिस्त पहिला आणि मग आपण. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपली अस्तित्व आहे. आणि म्हणून योहान जेव्हा बघतो ना ही गोष्ट, की तो पहिला राजासनावरती पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त दिसला. राजासनावरती कोण बसलाय? प्रभू येशू ख्रिस्त दिसतो. त्याच्यानंतर तो कसा दिसतोय? यास्पे व सारधी सारखा, रत्नांसारखा तो आपल्यासाठी प्रेशियस आहे. तर त्यात वैयक्तिक दृष्टिकोन आला. त्याच्यानंतर अजून डीप गेला, योहानाला अजून डीप दिसला. पहिला तो यास्पे सारखा दिसला आणि मग सारधी सारखा दिसला. कारण यास्पे मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आपल्यासाठी बेनओनी झाला आणि मग बेन्यामिन झाला, आणि त्याच्याद्वारे आज आपण त्याच्यात रुबेन होतो. आणि म्हणून त्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसतो. या 3 टप्पे आज पाहिले, आणि त्या 3 टप्प्यामध्ये मला हे सांगू इच्छितो की स्वर्गात जेव्हा आपण पाहू, स्वर्गात जेव्हा आपण जाऊ आणि देवाची स्तुती करू, तेव्हा आपल्याला कोणी दिसणार नाही, फक्त प्रभू येशू ख्रिस्त दिसणार आहे. आणि कोणत्याही अँगलने जा, तुम्ही राजासन बघा, राजासनच्या वर बसलेला कोण आहे ते बघा, तो कसा दिसतो ते बघा, प्रभू येशू ख्रिस्त दिसणार आहे. आणि उद्या म्हणजे जेव्हा आपण स्वर्गात जाऊ, त्याची स्तुती आराधना करणार आहोत, तेव्हा कळेल त्याने आपल्या ओरावर त्याने न्याय घेतला आपल्यासाठी. आणि या सगळ्या गोष्टी आठवून त्याची स्तुती आराधना करून प्रशंसा करून थकणार नाहीस कायम. जसा आज तडके परिवाराने स्तुती केली, तसे आपण नेहमी स्तुती करत राहणार. कारण तिथे आपल्याला फक्त प्रभू येशू ख्रिस्त दिसणार. अजून काही मुद्दे आहेत आणि जे आपण पाहणार आहोत, आणि देवाची इच्छा झाली तर नेक्स्ट टाइम आपण पाहू की बाकीच्या मुद्द्यामध्ये काय दिसून येतं आणि आपण काय करणार आहोत. देवाची स्तुती असो. मला हे संधी मिळाली आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा या गोष्टी पाहतो, नव्याने पाहतो, आणि जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा मला नव्याने प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होतो आणि माझा आय एम थ्रिल्ड असं म्हणू शकतो. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा मी खानवेल असेंब्ली आणि तिकडच्या वडिलांना आणि मंडळीला धन्यवाद देतो आणि देवाची स्तुती करतो की परमेश्वराची स्तुती असो की त्याने संधी दिली, स्वर्गाविषयी आपण एकत्र शिकू शकू. धन्यवाद.